याच्यासोबत जो पळाला तो महाराज, त्याच्याबद्दल काय सांगाल पहिल्यांदा? तो काय देवाच्या दावणीतला बैल आहे म्हणजे थोडक्यात तो देवच आमच्यासाठी. तर हम्म. देवाचं दर्शन काय होत नाही, पण आम्ही गाभाऱ्यात गेलो याचं आम्हाला मोठेपण आहे. मामाने आम्हाला बैल दिला, हम्म. तिथं आम्हाला सगळ्यात मोठं भाग्य आहे आमचं. पण म्हटलं शेत असाय, शेत म्हणले नका टेन्शन घेऊ, आपण शब्दाला पक्का आहे. शब्द दिलाय तर आपण पळूयात. वासरू त्यातनं सुद्धा गटाला पळालं. एवढ्या घाण कमेंट आल्या आम्हाला गाडी पळाल्यानंतर. स्वतः मालक काय बोलले नाहीत, मामा बोलले नाहीत, मोहिल शेठ म्हणले चांगली गाडी पळाली, सगळेजण चांगले होते पॉझिटिव्ह. पण कमेंट करणाऱ्याने एवढं ट्रोल केलं की तुम्ही पायराच बरोबर घातला नाही, वासरूच पळत नाही, काय पळत नाही. पण त्याचं काय दुखतंय ते तुम्ही बघा ना आधी. बरं आम्ही काय असं नाही की बाबा काल सकाळी ताप आला म्हणजे आम्ही नाही म्हणू शकत नाही. पुन्हा एवढ्या लांब नाही येणार, 3-4 तास प्रवास करून. दुसऱ्यांदा सेमी मध्ये वासरांनी तसं चांगली परफॉर्मन्स दिली. गटाला थोडं वासरू कमी पळालं का तर पळालं, पण सेमीला फायनलला वासरू आज सगळ्यांच्या मनासारखं पळालं. नाही आम्हाला ईर्षेचा खेळ करायचाच नाही, आम्हाला कुणाला ट्रोल करायचं नाही, आम्हाला कुणाला नावं ठेवायचं नाही. पण आमच्या नंदी म्हणजे आमचा नंदी म्हणा किंवा महाराष्ट्रात प्रत्येकाचा नंदी पळतो. फक्त त्याच्याबद्दल तुमच्या भावना, आमच्या भावना सगळ्यांच्या चांगल्या ठेवा. जर ट्रोल करून काय भेटत असतं ना, जर समजा तुम्ही ट्रोल केला आम्हाला, तर असं काय नाही की तुम्हाला त्यातनं काय आनंद भेटत असला तर मग आमचं तर म्हणणं अजून ट्रोल करा, तुम्हाला आनंद भेटत असला तर. पण जर तुम्ही ट्रोल करून जर आमची मानसिकता बिघडणार असेल किंवा आम्हाला वाईट वाटणार असेल, कशाला असं करता?